तर इथे ना आम्ही चाललो होतो आजीच्या वर्षश्राद्धासाठी आणि मी चालले होते सुरेखाताई त्यांच्यासोबत. सुरेखाताई ते सकाळी आलेले होते आणि मिस्टर ना सकाळी सकाळी गेलेले होते. आम्हाला बकरं घ्यायचे होते, आमचीच बकराची जत्रा करायची होती. तर ते लोणीच्या बाजारमध्ये ना बकरा बघण्यासाठी गेले होते. तर त्याच्यामुळं आज सकाळी घरी ना विरा आणि मीच होते आणि विराला सांभाळणं खूप मुश्किल झालं होतं. कारण तिला सकाळी उठल्यावर आजी पण नाही, बाबा पण नाही आणि पप्पा पण नाही असं. मग त्याच्यामुळे ना ती रडली थोडी, नंतर मग खेळली. मग सुरेखाताई त्यांनी अवस्थेने ना मी तिलाच सांभाळलं. त्याच्यामुळे आधीचा काही लॉग वगैरे शूट नव्हतं केला. मग सुरेखाताईने त्या आल्यावरच थोडासा इथून पुढे व्हिडिओ शूट केला मी. तर इथे ना कीर्तनचा खूप आवाज येत होता. तर त्याच्यामुळे ना विराची सुरेखाताई अशी कान दाबत होती. त्याच्यानंतर ती तसंच करायची. म्हणजे सुरेखाताई म्हटले तुला जास्त आवाज आला का तू असं कान दाबायची. मग ती नंतर तशीच करायची. जास्त आवाज जर झाला ना कान दाबून धरायची. आणि कीर्तन चालू होतं तर त्याच्यामुळे ना जास्त आवाज होता. तर त्याच्यामुळे आमचं बोलायचं इतकं काय आवाज येत नव्हतं. त्याच्यामुळे इथे ना मी व्हॉइस ओव्हर करत आहे. आणि सुरेखाताई आल्यामुळे ना आणि तिला एवढं पण कळलं का आता घरी कोणच नाही, पप्पा नाही. मम्मी आवरत होती तर तिला म्हटलं आपल्याला जायचं आहे गावात आजीकडं. तर म्हणती मम्मा आपण कोणाच्या गाडीवर जायचं. म्हणजे इथपर्यंत तिला कळतं का आता पप्पा नाही, कोणीच नाही, मग आपण कसं जायचं. मग तिला म्हटलं आपण सुरेखाताई येणार आहे ना सुरेखा मावशी, तर आपण सुरेखा मावशीच्या गाडीवर जाऊ किंवा तोपर्यंत पप्पा पण येतील. मग तिच्या पप्पांना थोडा लेट झाला. त्याच्या आधी आम्ही गेलेलो होतो आणि आम्ही थोडं लवकरच गेलो. कीर्तन आहे ना चालूच झालेलं होतं तर त्यावेळेसच गेलो होतो. तर सपना आणि प्रियंका पण येणार होत्या, पण सपनाचं खूप लांब यायचं आहे. सपनाला जळगाववरून, म्हणजे ते मोठं जळगाव आहे ना तिकडून इकडे यायचं होतं आणि तिच्या मिस्टरांचं थोडं काम होतं. तर त्याच्यामुळं तिला एकटीला येणं तर पॉसिबल नव्हतं. मुलांना म्हणजे भार्गवला घेऊन, तर त्याच्यामुळं तिला पण नाही जमलं. नाही तर तिचं पण येण्याची प्लॅनिंग होती आणि प्रियंकाने पण ऐन वेळेस कॅन्सल केलं. छोट्या बाळामुळं, छोट्या बेबीमुळं तिला पण येणं पॉसिबल नाही झालं. तिच्या मिस्टरांना पण सुट्टी नाही भेटली तर दोघींना पण यायला नाही जमलं आणि सुरेखाताईंनी आले होते. आणि विराची ना बिलकुल झोप नव्हती झालेली. ती रात्रीची तुम्हाला सांगते 1 ते 1.5 वाजता झोपली होती. त्यातल्या त्यात ती उठली सकाळी 5:30 वाजता. तर कंटिन्यू 5:30 वाजता म्हणजे तिची तेवढंच झोप झाली असेल तेवढ्या वेळात आणि बिलकुल झोप नव्हती झालेली. त्याच्यामुळे ना तिला झोप पण खूप येत होती. नंतर मम्मीच्या मांडीवर मम्मीला आणि आम्ही मम्मी पुढं बसलेली, तर आम्ही ना तिला व्हिडिओ कॉल करून पाठीमागं बोलून घेतला. आवाज तर जात नव्हता तर त्याच्यामुळं म्हटलं व्हिडिओ कॉलमध्ये तरी मम्मीला दिसेना. आणि मग आम्ही मम्मीला पाठीमागं बोलवलं. मग आहे ना आजी आल्याच्या नंतर आहे ना खूप थोड्या वेळ सुरेखा मावशीच्या मांडीवर बसली आणि नंतर आहे ना कीर्तन ऐकता तिने झोपून घेतलं. कीर्तन बराच वेळ चालला, म्हणजे जवळजवळ 12:30 पाऊण वाजेपर्यंत कीर्तन चालू होतं. आणि आम्ही आलेलो होतो 10 वाजताच, 10-10:30 आम्ही 10लाच म्हटलं तरी चालेल तेव्हा आम्ही गेलो होतो. तर मग एवढ्या वेळे ना बसून ती पण कंटाळली आणि ना मग तिने झोपून घेतलं, कारण तिची झोप पण नव्हती झालेली. जेव्हा असे पोळाकडे भरपूर संपूर्ण बोलतो बोलणार एक गावचा आले झोपली का दाईशाने सांभाळायला. हा पप्पाचं ते जेवण करतो नेमकं विरा उठली आता झोपत. ए दीदी आलेली एवढी खुश होती. विराला लय आवडतं. मम्मीने काल परवाच येऊन साफ केलं बाबाला खुशी ईद आलं आजीला. आपलं बालपण गेलं आवडायला सगळ्यांना आवडतं खरंय, फक्त जागा पुरत नव्हती. बाबाचं आपलं हे रे काय जायचं का
गॅस टाकी नाही, गॅस वर आहे पण खाली काय टाकी आहे का? विरूला ना भूक लागली. विरू म्हणते आजी मला इथं काहीतरी बनव. आणि विराला लय आवडलं इथं. विराला लय आवडतं. विरूला इथं लय आवडलं ना. आजी मला काहीतरी बनव. कशी म्हणते ऐ, आजी मला काहीतरी बनव इथं भूक लागली. हा का? काय बनवते आता? हा म्हणते बाई तुला लय आवडतं. चला आता जाऊ चला. लय आवडतं बाई काय भांडण. हा ना विरू यायचंच नाही म्हणते. त्या दिवशी आम्ही आलो का? आजीचं तुझं बाबाचं तुमचं घर आहे आमचं कुठे आहे मग बाई तिथं सुद्धा आमचं आणि तुमचं आहे. आमच्या घरात भूत आहे आणि त्यांच्या घर छान आहे. आमचं घर कुठे आमचं घर कुठे माझं घर कुठे तिकडे आहे का? पुढचं ते पुढचं आहे का? हा हे तुझं घर आहे का? अरे वा. विराचं घर आहे बाई हे. विरा इथंच ना. ए मग आपण तिकडून लावून कपडे ते घेऊन मी इथं राहायला मग राहायला कपडे नको बाबा कपडे आहेत. तुला रात्री म्हणलं ना चल आमच्या चल म्हणलं माझ्या बरोबर झोपायला. तुमच्या घरात भूत आहे म्हणतो. तुमच्या घरात होते. हा तुमच्या घरात होते आमच्या हे घरात. आमचं घर. तिथं bed नाही मध्ये- तिथलं त्यांची बेडरूम आहे ना ती. हा. आमची ती त्यांची बेडरूम आहे. ती त्यांचं घर आहे. त्यांच्याच्यात भूत नाही आमच्याच्यात भूत आहे वर. बेड मोठं आहे तुमचं छोटं आहे. हा आणि मला त्या दिवशी म्हणते मावशीचं बाथरूम लय मोठं आहे ना हा, आजी? लय मोठं बाथरूम. आता आगाल फुग्या होती सारखे फुगून फुगून. चल आपण ते हे घेऊ. पिंपळाचं झाड बघा हे इथून फांदी झाली त्याची इथपर्यंत आले खाली परत इथून एवढं मोठं झाड झालंय ना. हे बघा लय विशाल एकदम. हा माहिती गाडीवर गेली काळे काकाच्या. हा बायकोवर राहिली पण खुश. खुश झाली. मला तिला उतरून मला इथंच हा. बसायचं. तू जायचं त्या गाडीत. तुला निघाला मी. तिला निघू वाटत नाही का ना? निघूच वाटत नाही. तिला वाटलं असं राहतं संगमनेरला झाले का ना काका? बहुतेक थोडी तर झाली काय ना. तिकडे हा. विरूला यायचं नव्हतं. गावात जायचं गावात. बाहुल्या घेऊन दे ना, बाबाला आपण जाऊ ना गावात. बाहुल्या घेऊन. छोटा आला तो. छोटा आला तो. बाहुल्या घेऊन, बाहुल्या. तुला काय वाटलं मग संगमनेरला चालले का तुम्ही काका सोबत म्हणून एवढी खुश होती वाटतं. गेल्यावर आहे ना, इकडून वळायच्या टायमाला आहे ना म्हणलं इकडे नको तिकडे तिकडं ना आम्हाला तेच वाटलं म्हणलं इथं नक्की वाटलं संगमनेरला जायचं म्हणून खुश होती. बबलू घरी आल्यावर लागली रडायला. रडू नको. मग थोड्या वेळ जा गावात आजी सोबत जा थोड्या वेळपर्यंत. वाव. आजी आणि बाबा तुम्ही थोड्या वेळ जा. बॉल देतो. तर सुरेखा जाईन ते चालले आता. सुरेखा जायला म्हणलं तर थांबण तिला थांबायला पॉसिबलच नाही. थांबायची लय इच्छा आहे पण मला सुरेखा तर आली का लय मज्जा वाटते खरंच. हा ना, मग माझी फ्रेंड आहे. माझे डायलॉग ऐकून ऐकून दिले हसू येतं. कॉमेडी सुरेखा नाही. अयो अयो आज बांधू दे बुवा आपल्या मॅडम अगं बाई ते बघ हात बीज बांधून. असं काका चालले कपडे बाय बाय आणायला, आता चांगले गाडी छान छान आणायला. आणा छान विराला छान छान चपला छान कशा घालता उलट्या छान छान. आम्ही तयारी ते चपला घालून कारण की आम्हाला मागं लागायचं. बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय कर. बाई, आज सुचलं ना हा? नाही करणार मी बाय बाय. बाय बाय मग हा आता अरे माहिती घेऊन येते मी मागं लागले आता सुरेखा ताईच्या. चला मग जायचंच बाबा आपल्याला परवा बाय बाय. कधी असं मग परवा परवा टाकून आले का? आणले ना डुबडे डुबडे पाचशे मी मम्मीच्या घरून स्टूल घेतले 2 पण ते आता गाडीत येणार मोठ्या इथं आणलेलं पण गाडी टाकली ना बाय बाय आता टाकले का मग मला त्याची किती काळजी आहे. मला सोडून चालले का चल ना आता म्हणली पप्पी देत नाही रुसली ती. त्या आणायचं परत आणायला जावं लागेल. मला या नातीची काळजी त्या नातीची काळजी करू. आजच जाऊ. मम्मी बराच काढून देते ती म्हणते. बाई मग माही नातीकडे वाट पाहते. बाई त्यांना आपल्यापेक्षा आपल्या पोरींच्या काळजी नातीला मग नातींच्या काळजी परत जादा. आणायला जायचं टाइम बिम झालं की मग तिला नाही सहन होत. हा बाय बाय. हायवे नाल त्यांचा डायरेक्ट नाही ते पण आले. चांगला आहे का खरं मध्ये खरं
आम्हाला जाऊ खराब आहे ना